लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहतोय की कशा पद्धतीने आता इकडे नंदिनी ही वसवत्त्याला उल्लू बनवणार, तर दुसऱ्या बाजूला इकडे आता काव्या ही सुद्धा दिव्याची हकलपट्टी करणार. आता नेमकं काय घडतं, कसं घडतं, ह्या सर्व गोष्टींचे अपडेट आपल्या व्हिडिओमध्ये पाहूया. तर आता इकडे विक्रम काका जे आहेत ते जीवावरती खूप रागवलेले असतात आणि त्यांनी जीवाला खूप घालून पाडून बोललेलं आहे आणि जीवाला ते असंही म्हणालेत की तू तुझ्या मुलांच्या समोर हा असा आदर्श ठेवणार आहेस का, असा बाप बनायचा आहे का तुला ज्याचा आदर्श त्याच्या मुलांना घेताच यायला नको म्हणून वगैरे वगैरे. आता भरपूर काही विक्रम काका जीवाला बोललेले असतात आणि त्या सर्व गोष्टींमुळे जीवा आता पूर्णपणे दुखावला गेलेला असतो. जीवाला खूप वाईट वाटलेलं असतं, खूपच जास्त वाईट वाटलेलं असतं. मग आता इकडे जीवा हा विक्रम काकांना तर काही उलटपालट बोलत नाही, पण तो आता थेट तिकडनं स्वतःच्या रूममध्ये निघून जातो आणि रूममध्ये जाऊन आता तिकडे जीवा हा खूप ढसाढसा रडत असतो. त्याला विक्रम काकांच्या प्रत्येक शब्दाचं खूपच जास्त वाईट वाटत असतं. त्यांना असं वाटत असतं की का बाबा असं का बोलले असतील आणि सतत त्याला ते विक्रम काकांचे शब्द आठवत असतात. बाप होणार आहेस ना तू, मग स्वतःच्या मुलांसमोर हा आदर्श ठेवायचा आहे का तुला, हे असं काम करणार आहेस का तू. आता जीवा म्हणत असतो बाबा बरोबर बोलले, मी अजिबात जबाबदार नाही आहे, मी खूप इनरिस्पॉन्सिबल आहे, मी एकही काम व्यवस्थित पूर्ण करू शकत नाही का, मी असा कसा काय वागू शकलो, मला माझं काम करायला हवं होतं, मी सगळीकडे व्यवस्थित लक्ष द्यायला हवं होतं, पण मी तसं न करता कामावरती दुर्लक्ष केलं आणि म्हणूनच माझ्यावरती बाबा रागवलेत. या गोष्टीपेक्षा जास्त दुःख मला या गोष्टीचं झालेलं आहे की बाबांना माझं जे काही काम पेंडिंग आहे त्यामुळे किती ऐकून घ्यावं लागलं. बाबांचं कॉन्ट्रॅक्ट माझ्यामुळे गेलं, हे सगळं माझ्यामुळे घडलं आणि याचं मला जास्त वाईट वाटतं आहे. याच्यामुळे मी स्वतःला जास्त गिल्टी फील करतो आहे. माझ्यामुळे त्या विजयला ते कॉन्ट्रॅक्ट मिळालं, माझ्यामुळे त्या विजयने बाबांना 4 शब्द सांगितले, माझ्यामुळेच तर झालं हे सगळं. पण मी तरी काय करू, मी हे काही सगळं जाणून बुजून केलेलं नाही आहे. हे जे काही घडलं त्या सगळ्यामध्ये माझीसुद्धा काहीही चूक नाही आहे, पण हे कोणाला कळतच नाही आहे. असो, काहीही पर्याय नसताना मला बाबांच्या समोर गप्प राहणंच लागणार होतं. पण बाबा बोलले ते बरोबर आहे, मी उत्तम वडील नाही होऊ शकत. त्यावेळी नंदिनी तिकडे येते. नंदिनी आता जीवाला रडताना बघते. नंदिनी जीवाला म्हणत असते बास झालं जीवा, अहो किती रडणार आहात अजून, नका ना रडू प्लीज. जीवा प्लीज हे बघा शांत व्हा, तुम्ही जर हा असं स्वतःला त्रास करून घेणार असाल ना तर मलासुद्धा खूप वाईट वाटतं आहे. प्लीज जीवा प्लीज रडणं थांबवा ना, हे सगळं माझ्यामुळे झालं आहे मला माहिती आहे. मी जर तुम्हाला असं अचानक बोलवूनच घरी घेतलं नसतं ना तर मुळात हे सगळं काही घडलंच नसतं. या सगळ्याला मी जबाबदार आहे, माझ्यामुळे झालं हे सगळं. प्लीज तुम्ही उगाच स्वतःच्यावरती सगळं खापर फोडवून घेऊ नका. बघितलं ना मी बाबांच्या समोरसुद्धा सगळं काही खरं कबूल केलं ना, मग तरीही अजून तुम्ही उगाच सर्व गोष्टींचा दोष स्वतःला का देताय. मीच मूर्ख आहे, मीच उगाच तुम्हाला कॉल केला. पण मी आजच्यानंतर लक्षात ठेवेन, तुम्ही जेव्हा कामात असाल तेव्हा कधीही मी तुम्हाला असं कॉल करून डिस्टर्ब करणार नाही. मी खरंच सांगते जीवा प्लीज. पण आता तुम्ही स्वतःला असा त्रास नका करून घेऊ. त्यावेळी जीवा नंदिनीला म्हणतो नंदिनी अगं प्लीज उगाच तू माझी मन समजूत करण्यासाठी हे सगळं बोलू नको. अगं या सगळ्यात तुझी काहीही चूक नाही आहे, चूक आहे ती माझीच आहे. कामावरती लक्ष मीच नाही दिलं, कामावरती फोकस मीच नाही केला. उगाच तू कशाला स्वतःला दोष देऊन घेतेस. असू दे, जे झालं ते झालं. पण एक गोष्ट बाबा बोलले ना ती अगदी बरोबर आहे, मी ना उत्तम बाप होण्याच्या लायक नाही आहे खरंच, आणि या गोष्टीचं मला खूप जास्त दुःख आहे. नंदिनी खरंच म्हणजे एखादी गोष्ट जेव्हा आपल्या हातात असते ना गं, तेव्हा आपल्याला त्या गोष्टीवरून जरी कोणी दुसरं बोललं ना, 4 शब्द सुनावले जरी ना तरी आपल्याला काही वाटत नाही. पण जेव्हा एखादी गोष्ट आपल्याकडे नसते आणि त्याच गोष्टीवरून समोरची व्यक्ती आपल्याला 4 शब्द बोलते तेव्हा मात्र मनाला खूप जास्त लागतं, टोचतं आणि दुःखसुद्धा होतं. आणि तसंच काहीसं माझ्या बाबतीत घडलं आहे. बाबा जे काही बोलले ना त्या सगळ्याचा मला राग नाही आला, उलट बाबा जे सगळं बोलले ना त्या गोष्टीमुळे मला वाईट वाटलं. आणि मला एक गोष्ट पटली आहे नंदिनी की मी ना बाबा होण्याच्या लायक नाही आहे. म्हणूनच तर देवाने माझ्या पदरात पडलेला आनंद, आपल्या ओंजळीत आलेलं सुखसुद्धा हिरावून घेतलं ना. अगं नंदिनी रस्त्यावर बसलेल्या गरीबातल्या गरीबालासुद्धा बाळ होतं. मग आपण तर एवढे चांगले आहोत, श्रीमंत आहोत, शिकलेले आहोत, सुशिक्षित आहोत, पैसा अडका आहे, चांगली फॅमिली आहे, माणसं आहेत, एवढं सगळं आपल्याकडे चांगलं आहे, पण तरीही आपल्याला एक बाळ नाही होत आहे.
कारण कुठेतरी कमी आहोत ना आपण, म्हणूनच ना. आपण नाही नंदिनी, मी ना खरंच लायकच नाही आहे बाप होण्याच्या, म्हणून देव मला झुरवत ठेवतो. पण त्या देवाला काय माहिती की मला लहान मुलं किती आवडतात. त्या देवाला काय माहिती की त्याने कितीही निष्ठुरपणा दाखवला तरीही माझ्यातला चांगुलपणा संपणार नाही आहे. पण खरंच बाबा जे बोललेत ना ते बरोबर आहे. बरं झालं मी बाप नाही होऊ शकलो ते. नाही, कारण ह्या अशा आदर्श मला मुलांना द्यायलाच नको आहे. त्याबरोबर नंदिनी म्हणते, अहो बास झालं जीवा, हे सगळं काय बोलताय तुम्ही? तुम्हाला तरी कळतं आहे का? आणि हे बघा, जर तुम्ही बाप होण्याच्या लायक नसाल ना तर मग मी सुद्धा आई होण्याच्या लायक नाही आहे. म्हणूनच मलासुद्धा दिवस गेलेले असताना माझं मिसकॅरेज झालं. ते सुद्धा एकदा वाचले आणि दुसऱ्यांदा पुन्हा माझा अपघात झाला. बरोबर ना जीवा? अहो हे बघा, जे आपल्या हातात आहे ते आपल्या पदरात नक्की पडणार, पण जे आपल्या हातात आणि नशिबात सुद्धा नाही ना ते आपल्या पदरात आपण पडण्याची वाट कितीही बघितली तरीही ते काही आपल्या पदरात येणार नाही आहे. तुम्ही उगाच खूप जास्त विचार करताय. प्लीज जीवा, समजून घ्या गोष्टी तुम्ही आता. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे आता जीवा म्हणतो, नंदिनी अगं, पण नंदिनी म्हणते, जीवा प्लीज तुम्ही आत्ता सावरा स्वतःला. तुम्हाला जितका त्रास होतो आहे ना तितकाच त्रास मलाही होतो आहे. आणि मग आता नंदिनीसुद्धा स्वतःला त्रास करून घेत असते. त्यानंतर मग ती जीवाला म्हणत असते, जीवा पण या सर्व गोष्टीमध्ये तुम्ही एक गोष्ट नोटीस केली आहेत का? जीवा म्हणतो, कोणती गं नंदिनी? त्यावर नंदिनी म्हणते, अहो असं काय करताय? आपलं कॉन्ट्रॅक्ट विजयला मिळालं ती गोष्ट बरोबर नेहमी असं कसं घडतं? आपले कॉन्ट्रॅक्ट, आपले डील्स विजयलाच का मिळतात आणि कसे मिळतात? हा प्रश्न तुमच्या मनाला कधीच पडत नाही का जीवा? मला ना नेहमी हा प्रश्न सतवत राहतो की बरोबर विजयलाच आपले कॉन्ट्रॅक्ट कसे मिळतात, विजयलाच आपले डील्स कसे मिळतात. आणि या गोष्टीमुळे ना मला नेहमीच त्रास होत राहतो की नेहमी विजय का? त्याबरोबर आता नंदिनी म्हणत असते, काहीतरी गोड बंगाल यामध्ये नक्कीच आहे आणि हे ना आपण शोधून काढलं पाहिजे. एक दोनदा वेळा मागेसुद्धा असं झालं होतं. त्याबरोबर जीवा म्हणतो, हो गं नंदिनी, हा तर माझ्या डोक्यात विचारच आला नाही. बाबांबरोबर किंवा दादा शांतपणे म्हणजे बसला असेल तेव्हा दादाबरोबर मला या गोष्टी डिस्कस करायला हव्या. थँक्यू सो मच नंदिनी, ही गोष्ट तू माझ्या लक्षात आणून दिलीस. या गोष्टीचा सोक्षमोक्षसुद्धा लावायलाच हवा. नंदिनी, जर तो विजय काही उटपटांग चुकीचं करत असेल ना तर मात्र मी त्या विजयला आत्ता सोडणार नाही आहे. नाही जर त्या विजयला चांगली जन्माची अद्दल घडवली ना तर माझंसुद्धा नाव जीवा देशमुख नाही. बघशीलच मी काय करतो ते त्या विजयचं. मग त्यावर नंदिनी म्हणते, हो जीवा, तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही करा, पण सध्या शांत व्हा बरं. आणि हो, पुन्हा असं कधीच बोलायचं नाही की मी बाबा होण्याच्या लायक नाही आहे. तुम्ही खूप लायक आहात जीवा. अहो तुम्ही विसरताय का? बाळ जन्माला येण्या अगोदरच मुलगा झाला तर क्रिकेट, मुलगी झाली तर डान्स, मुलगा झाला तर बॅट, मुलगी झाली तर घुंगरू, इतकं सगळं तुम्ही प्लॅन केलं होतं. मुलगा झाला तर हे नाव, मुलगी झाली तर ते नाव, हे सगळं ठरवलं होतं ना. मग अहो जर एवढं ठरवलेलं होतं सगळं आणि आता अचानक हे असं काहीतरी झालं तर तुम्ही स्वतःला दोष देताय. जीवा, तुम्ही वर्ल्ड बेस्ट बाबा होऊ शकता खरंच. आणि आपण दोघांनीही प्रयत्न सोडायचे नाही, आशा हरायची नाही. आपण प्रयत्न करत राहायचे आणि आशाही तशीच ठेवायची. माझी पूर्ण खात्री आहे की आपल्याला बाळ एक ना एक दिवस नक्की होणार. तुम्हीच म्हणता ना दुसऱ्या युनिवर्समधून आपल्याला आपलं बाळ आपल्या युनिवर्समध्ये आणायला लागतं म्हणून. मग आपण आपल्या बाळाला दुसऱ्या युनिवर्समधून आपल्या युनिवर्समध्ये लवकरच घेऊन येणार. कळलं? त्याबरोबर जीवा नंदिनीला म्हणतो, नंदिनी तू एवढी पॉझिटिव्ह कशी राहू शकतेस गं? नंदिनी म्हणते, तुमच्याकडूनच तर शिकली आहे ना. माझ्या नवऱ्याने शिकवलेली प्रत्येक गोष्ट माझ्या अगदी व्यवस्थित आणि माझ्या नवऱ्याने मला शिकवलेलं काहीच मी कधीच विसरत नाही. आता नंदिनी माझा नवरा करते त्यावेळी मग मात्र जीवाच्या चेहऱ्यावर हसू येतं. नंदिनी मनात म्हणत असते, जीवा आता तुमच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी मी जे काही बोलले ते सगळं तर ठीक आहे, पण खरंच बाबा जे बोलले त्यामुळे मलासुद्धा खूप वाईट वाटलं. आपल्या नशिबात एखादं सुख नसतं आणि लोक आपल्याला त्याच्यावरूनच बोलतात तेव्हा खूप त्रास होतो. ही तर अजून फक्त सुरुवात आहे. जेव्हा काव्याला बाळ होईल आणि आपण आईबाबा नाहीच होऊ शकत किंवा रादर झालेलो नाही आहोत हे सगळं घरातल्यांना समजेल तेव्हा काय होईल? तेव्हा आपले घरातले कसे रिॲक्ट होतील? तेव्हा अजून लोक आपल्याबरोबर कसे वागतील, आपल्याला कसे हिणवतील हे सुद्धा अजून माहीत नाही आहे.
तर दुसऱ्या बाजूला इकडे आता जी मानिनी काकू असते ती विक्रमना म्हणत असते, विक्रम तुम्ही ना खूप जास्त चुकीचं वागलं आहे आणि खूपच जास्त चुकीचं वागलं आहे. नाही म्हणजे मला मान्य आहे की जीवाकडनं चूक झाली असेल नाही रादर झाली आहे. तो त्या क्लायंटला भेटायला जायला विसरला, पण अहो तो क्लायंटकडे का जाऊ शकला नाही, काय झालं हे सगळं तुम्ही त्याला विचारलंत का? नाही ना. अहो नंदिनीची तब्येत अचानक तिला थोडी बिघडल्यासारखी वाटली, तिने जीवाला कॉल केला आणि म्हणून जीवा ताबडतोब हातातलं सगळं काम सोडून घरी आला. उलट या अशा अवस्थेत बायकोच्या जवळ राहतोय, बायकोची जास्त काळजी घेतोय, हे सगळं आपल्यासाठी चांगलंच आहे ना. आणि राहिला प्रश्न डीलचा. डील काय? आज नाही तर उद्या नाही तर परवा मिळणारच आहे. पण मला सांगा, हे नातवंडांचं जे सुख आपल्याला जीवा नंदिनीपासून मिळणार आहे ते आपल्याला ती डील तरी देऊ शकणार आहे का? हे बघा विक्रम, तुम्ही आजपर्यंत मुलांना कधीही ओरडलेला नाही आहात. हां, चुकतील तेव्हा नक्कीच दोष दिला आहे, पण नेहमी तुम्ही त्यांना रागवला नाही आहात. त्यामुळे आपली मुलंसुद्धा हळवी येतो. त्याबरोबर विक्रम म्हणतो, अगं मी कधी बोललोच नाही या गोष्टीचा, मुलांनी चुकीचा फायदा घेणं चुकीचं आहे ना. आणि तसंही हे बघ मानिनी, जिथे चूक असते, जिथे चूक दिसते, मी तिथेच नेहमी बोलत असतो. उगाच मुलांना ओरडायला, मुलांवर रागवायला मलासुद्धा आवडत नाही. ही गोष्ट तुलासुद्धा अगदी चांगली माहिती आहे. मग उगाच तू मला बोलू नकोस, समजलं ना. त्याबरोबर मग मानिनी काकू म्हणतात, अहो विक्रम काका म्हणतात, गप्प बस, काहीच बोलू नको मानिनी. तुझ्यातली आई विचार करते आणि माझ्यातला बिझनेसमन, समजलं. जीवाच्या बाजूने त्याचा बाप म्हणून विचार केला तर मला जीवाचं म्हणणं पटतंय की त्याला त्याच्या बायकोची काळजी वाटली म्हणून तो घरी आला. पण हा जण बिझनेसमन म्हणून मी जेव्हा विचार करतो ना, तेव्हा मग मात्र मला ही गोष्ट खटकते. विचार कर मानिनी, अगं आपण ती डील सोडली म्हणूनच ती डील त्या विजयला मिळाली ना. जर आपल्या हातून ती डील गेली नसती तर ती त्या विजयला मिळाली नसती, आणि जर त्या विजयला डील मिळाली नसती तर आपल्याला सगळं काही चांगलं घडवून आणता आलं असतं. समजतंय का तुला? हे बघ मानिनी, तुला उगाचच असं वाटतंय की मी जीवाला बोललो. अगं तो माझाही सख्खा, मी जन्म दिलेलाच मुलगा आहे ना. त्याला बोलताना मी जेवढं तुला वाईट वाटलं, जेवढं तुला दुःख झालं, तेवढंच त्याला दोष देताना, त्याला बोलताना मलाही वाईट वाटलं, मलाही दुःख झालंच. पण म्हणून प्रत्येक वेळी ते दुःख कुळवाळून ठेवणं हे बरोबर नाही आहे. मी आज जर त्याला बोललो नसतो ना, तर त्यालाही नेहमीची सवय लागली असती आणि नेहमीच त्याने कामाच्या बाबतीत हा असा हलगर्जीपणा केला असता. म्हणून फक्त आज मी त्याला ओरडलं. तुला काय वाटतं, मला वाईट वाटलं नसेल का? मलाही खूप वाईट वाटलं आहे, पण पर्यायांती शेवटी जे बरोबर आहे तेच आईवडिलांना करावं लागतं ना. त्याबरोबर मानिनी म्हणते, सॉरी, मी विचार करायला हवा होता. तुम्ही जीवाला ओरडताय त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असेल. उगाचच मी डायरेक्ट येऊन तुमच्याशी बोलले. खरंच मला माफ करा, पण म्हणजे मी काही तुमच्याशी वाद घालायला आले नव्हते हो. सध्या बघता ना तुम्ही, नंदिनी आधीच आपली किती हळवी आहे ते. आता तुम्ही जर जीवाला फार बोललात तर नंदिनीलाही वाईट वाटेल ना, नंदिनीलाही त्रास होतो. म्हणून मी फक्त नंदिनीच्या काळजीपोटी येऊन तुमच्याशी बोलले, बस. बाकी माझा हेतू काहीही नव्हता. त्याबरोबर विक्रम काका म्हणतात की अगं, जेव्हा नंदिनी स्वतः माझ्याकडे आली आणि तिने मला सांगितलं की तिने जीवाला फोन करून बोलावलं होतं आणि म्हणून जीवा आला होता, तेव्हा मी कुठे जीवाला ओरडलो? तेव्हा मी गप्प बसलोच ना. हे बघ मानिनी, कारण सांगणं हे गरजेचं असतं. आपली कंपनी आहे म्हणून कधीही या कधीही जा हे करणं चुकीचं आहे ना. मग मानिनी काकू म्हणतात, हो तुमचं अगदी बरोबर आहे. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी वसवत्त्याची अंघोळ वगैरे होते आणि आता वसवत्त्या एकटीच बसलेली असते. वसवत्त्याला खूप जास्त बोर होत असतो, कंटाळा येत असतो. तिला काहीतरी वेळ घालवण्यासाठी, टाईमपास करण्यासाठी टाईमपास हवा असतो. मग त्यावेळी आता वसवत्त्या ही विचार करते की मस्तपैकी जरा जीवाकडे जाते आणि जीवाला जरा 4-5 टोमणे मारते. एरवी माझे बाबा बाबा करत असतो ना. आता जरा बापाने 4 शिव्या दिल्याच्या नंतर कसं वाटतंय हे बघते बाबाला. आणि मग आता वसवत्त्या म्हणते, इतके मी त्याला टोमणे मारणार आहे ना की त्याला ते टोमणे असे म्हणजे दुखले पाहिजे, त्याला वाईट वाटलं पाहिजे, त्या टोमण्यांमुळे त्याला त्रास झाला पाहिजे. असं सगळं वसवत्त्या आता इकडे बडबडत असते. वसवत्त्या म्हणते की त्या जीवाला ना खूप म्हणजे चांगली अद्दल मला घडवायची आहे. नेहमी मला आणि माझ्या रम्याला सुनवायचा काय, नेहमी आम्हाला 4 शब्द सांगायचा काय कामाच्या बाबतीत. आता ह्याने कामात चूक केली आहे, मग आता यालासुद्धा मी 4 शब्द सुनवायला हवेच. मग वसवत्त्या ही आता घाईघाईने जीवाच्या खोलीकडे जात असते. इतक्यात तिला रस्त्यात विजय दिसतो. विजय विचारतो, काय सासूबाई, एवढी घाई कुठे जाण्याची? मग वसवत्त्या म्हणते, काही नाही हो, जरा वेळ जात नाही आहे म्हणून जीवाच्या खोलीत जाते. जरा 4 टोमणे मारते, 4 समजूतीच्या गोष्टी सांगते आणि येते. त्यानंतर आता वसवत्त्या तिकडे
तिकडनं निघते. तर दुसरीकडे आता इकडे जीवाला रात्रभर झोपच लागलेली नसते. विक्रम काका जे बोललेले असतात तेच सतत त्याला आठवत असतं आणि त्यामुळे आता जीवा हा पूर्णपणे हललेला असतो. आणि मग आता जीवा हा झोपण्यासाठी जेव्हा त्याच्या रूममध्ये गेलेला असतो तेव्हा त्याला झोपही येत नसते. त्यामुळे आता तो काय करतो, सकाळच उठून जिमला निघून गेलेला असतो आणि नंदिनीला सुद्धा ही गोष्ट माहीत नसते. नंदिनी उठते तेव्हा तिच्या लक्षात येतं की जीवा हा जिमला निघून गेला. नंदिनी विचार करते, काल बाबा जे बोलले त्यामुळे कदाचित जीवा जास्त दुखावले गेले. थोडा वेळ वर्कआउट केला की बरं वाटेल. नंदिनीही तोवर आवरून आंघोळ करून नुकतीच बाहेर आलेली असते. आता 3 महिने चालू होणार म्हटल्यावर आता पोट तर दिसायला हवं, पण नंदिनीला तर पोट येऊ शकत नाही. म्हणून नंदिनीने काय केलेलं असतं, एक उशी घेतलेली असते छोटीशी आणि ती उशी रोज ती पोटावरती बांधत असते. आता वसुआत्या तिकडे येते आणि वसुआत्या आता नंदिनीला विचारते, नंदिनी जीवा कुठे आहे गं? नंदिनी म्हणते ते जिमला गेलेत. का हो वसुआत्या, तुमचं काही काम होतं का? वसुआत्या म्हणते हो, माझं थोडं महत्त्वाचं काम होतं. नंदिनी म्हणते बोला ना मग. त्याबरोबर वसुआत्या म्हणते नाही नको राहू दे, मी तो आला की नंतर त्याच्याशीच बोलते. उगाच तुझ्याशी बोल नंतर त्याच्याशी बोल एवढं कोणी सांगितलं? आणि वसुआत्या तिकडनं जायला लागते. आता जात असताना वसुआत्याचं ओझरतं लक्ष नंदिनीच्या पोटाकडे जातं. आता नंदिनीच्या पोटाकडे लक्ष जातं, पण वसुआत्याने तिचा आता म्हणजे काही खुलासा करायचा इतक्यातच तिला कोणीतरी बाहेरून आवाज देतं. वसुआत्या तिकडनं बाहेर जाते आणि वसुआत्या बाहेर गेल्याबरोबर नंदिनी ही आरशात बघायला जाते. तसंच तिला तिच्या पोटावरती लक्ष जातं. नंदिनी म्हणते बाप रे, वसुआत्या खोलीत आल्या होत्या आणि मला पोट नव्हतं. ही किती मोठी गडबड झाली असती. नाही नको, पोट लावायला हवं पहिलं. मग नंदिनी लगेचच आता ती जी उशी असते ते पोट म्हणून लावून घेते आणि म्हणत असते की खरंच हे सगळं मला किती खोटेपणाने करावं लागतं. हे सगळं करताना मला खूप जास्त वाईट वाटतं आहे, पण माझ्याकडे हे सगळं करण्यावाचून काहीही पर्याय नाही आहे. त्यानंतर आता नंदिनी ही ते पोट लावते आणि ताबडतोब केस विंचरायला पुन्हा एकदा घेते. नंदिनी असं दाखवत असते जणू काही घडलेलंच नाही आहे, जणू काही झालेलंच नाही आहे, सगळं कसं नॉर्मल आहे. मग वसुआत्या तिकडे येते आणि नंदिनीला म्हणत असते की काहीतरी मला गडबड वाटते. त्याबरोबर नंदिनी म्हणते गडबड? कसली गडबड? वसुआत्या नंदिनीच्या पोटाकडे बघते तेव्हा तर नंदिनी ताईचं पोट एकदम भरलेलं दिसत असतं. मग वसुआत्या म्हणते की त्यावर नंदिनी म्हणते काय वसुआत्या काय बोलताय काय? त्याबरोबर वसुआत्या म्हणते काय नाही, तुझं पोट. त्यावर नंदिनी म्हणते पोटाचं काय? वसुआत्या म्हणते काही नाही, मी येते. आणि मग ती तिकडनं स्वतःच्या रूममध्ये जाते. रूममध्ये जाऊन आता वसुआत्या चिडचिड करत असते. ती म्हणत असते की मला कळत कसं नाही आहे, असं कसं होऊ शकतं? म्हणजे नाही, मी नंदिनीचं आधी पोट बघितलं होतं तेव्हा तिच्या पोटावरती काहीही नव्हतं, म्हणजे तिचं पोट पूर्ण सपाट होतं हे मला आठवतं आहे. आणि आता अचानक हे एवढं सगळं 3 महिन्यांचं पोट आलं कुठून? गडबड काय आहे? इतक्यात तिकडे विजय येतो. विजय म्हणतो काय मग सासूबाई, काय एकट्याच बडबडताय? काय झालंय ते मला तरी सांगा. जर काही मदत माझी होणार असली तर मी मदत करतो. बोला काय झालं आहे? काय एवढ्या एकट्याच गोंधळ करताय, बडबडताय? मग वसुआत्या म्हणते या विजयराव बसा. विजयराव आज ना एक खूप मोठी गडबड झाली आहे. विजय म्हणतो काय? वसुआत्या म्हणते की अहो मी आज तिकडे जीवाच्या रूममध्ये त्याला खिजवायला गेले होते, पण तिकडे जीवा नव्हता, नंदिनी होती. त्यावर मग लगेचच इकडे विजय म्हणतो सकाळ ते जीवाचं नाव. त्यावर वसुआत्या म्हणते अहो ऐका तर जावई बापू, अहो मी जीवाला बघायला गेले होते तेव्हा मला नंदिनी भेटली आणि नंदिनीला पोटच नव्हतं. आणि नंतर जेव्हा मी पुन्हा रूममध्ये जाऊन बघितलं ना तेव्हा नंदिनीला पोट होतं. मला तरी ना काहीतरी गडबड वाटतं, काहीतरी गोड बंगाल आहे असं वाटतं. त्याबरोबर मग विजय लगेचच म्हणू लागतो की नाही सासूबाई, तसं काहीही नाही आहे, तुमच्या ना नजरेत काहीतरी फॉल्ट आहे. अहो आता तुमचं एवढं वय वाढलं आहे. त्याबरोबर मग चष्म्याचा नंबरही वाढलाच असेल की? त्यावर वसुआत्या म्हणते अहो विजयराव पण. विजय म्हणतो नाही सासूबाई, काहीतरी गैरसमज होत असेल तुमचा. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता जी दिव्या असते ती आता पार्थला बघायला घरी आलेली असते. आता दिव्या ही पार्थला बघायला आल्यामुळे काव्याला खूपच जास्त दिव्याचा राग येतो आणि काव्या आता दिव्याला म्हणत असते की तुला घरी येण्याची किंवा त्यांची इतकी जास्त काळजी करण्याची काही गरज नाही आहे. त्यांची काळजी करायला मी आहे, माझ्या सासूबाई आहेत, माझी ताई आहे, आम्ही सगळ्या मिळून करू हा काळजी. पुन्हा घरी येण्याची गरज नाही आहे. आणि जर पुन्हा घरी आलीस त्यांची चौकशी करायला तर माझ्या रागाला बळी पडशील एवढं लक्षात ठेव. त्याबरोबर दिव्या बाहेरच्या बाहेरच पळ काढते आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा
जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.